आज आपण बनवतोय शेवगापासून गरमागरम अशी शेवगा फ्रायची हॉटेलमध्ये मिळणारी डिश आणि त्याच्याबरोबर गरमागरम शेवग्याच्या शेंगेचं सूप। स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। ही शेवगा फ्रायची रेसिपी जी आहे ती हॉटेलमध्ये स्टार्टर डिश म्हणून देतात। खायला जबरदस्त लागते आणि हॉटेलमध्ये जी बनवतात त्याच्यापेक्षाही जास्ती टेस्टी घरामध्ये आपण बनवू शकतो। आपण आता रेसिपी कशी करायची ते बघूया। आपण आता ह्या शेंगा झाडाच्या फ्रेश तोडून घेतलेल्या आहेत। आपल्या बागेमध्ये आपण शेवग्याची झाडं लावलेली आहेत, त्या झाडांना अशा शेंगा लागतात आणि अशा फ्रेश शेंगा आपल्या झाडाच्या खायला एक वेगळीच मजा असते। आता आपण सगळ्या शेंगांचे तुकडे कट करून घेतलेले आहेत आणि त्यांचा सगळं वरचे कवर काढले, त्याच्यामुळे आपल्या शेंगा लवकर उकडल्या जातील। आता त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे। शेंगेवर भरपूर वातावरणामध्ये धूळ असते, त्याच्यामुळे शेंगा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या। या रेसिपीसाठी आपण 11 शेंगा घेतलेल्या आहेत। या रेसिपीला शेंगा जास्तीच्या लागतात। घरामध्ये तुम्ही किती मेंबर आहेत त्या हिशोबानं प्रत्येकाला किमान 2 शेंगा या हिशोबानं शेंगा घेऊ शकता। आपल्या चॅनलवर आपण शेवग्याच्या शेंगांपासून वेगवेगळ्या रेसिपीज केलेल्या आहेत, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्या पण नक्की बघा। आणि आपल्या आहारामध्ये अशी औषधी भाजीचा वापर नक्की करा। आता आपण शेंगा उकडणार आहोत, त्याच्यासाठी आपण 2 चमचे मीठ टाकले। हे रॉक सॉल्ट आहे, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता आणि असं झाकण ठेवायचं। आपण यांना 10 मिनिट उकडून घेणार आहोत, पण यांना ओव्हर कुक करायचं नाही आहे। मधनं एकदा चेक करायचं आहे, कारण आपल्याला शेंग फुटली नाही पाहिजे, अखंड राहिली पाहिजे। अशा पद्धतीनं आपल्याला ह्यांना उकडून घ्यायचं आहे। शेवग्याची शेंग उकडली आहे का ते ओळखण्यासाठी शेवग्याच्या शेंगेचा कलर बदलतो, त्याच्यावरून आपण समजू शकतो की आपली शेंग उकडली आहे। तरी पण आपल्याला आता आपण दाखवते मी शेंग फोडून, आपली शेंग व्यवस्थित उकडलेली आहे। आपल्याला शेवगा फ्रायच्या रेसिपीसाठी शेवग्याचं पाणीमधून शेंगा बाजूला काढायच्या आहेत। आपल्याला फक्त शेंगेचा वापर करायचा आहे आणि उकडलेल्या पाण्याचा वापर आपण नंतर सूप म्हणून करणार आहोत। जर तुम्हाला सूप प्यायचं नसेल तर तुम्ही त्या पाण्याचा वापर घरामध्ये, जर तुम्ही कुठली आमटी करणार असाल तर त्या आमटीमध्ये या पाण्याचा वापर आपण करू शकतो। आता आपण सूप करायचं आहे तर आपल्याला दालचिनीच्या 2 छोटे तुकडे टाकलेत आणि 4-5 मिरे घालून आपण उकळायला ठेवायचे। आणि आता आपण शेवगा फ्रायसाठी 2 कांदे कट करून घेणार आहोत। ही शेवग्याची स्टार्टर डिश बनवायला खूप सोपी आहे, झटपट बनते। शेवगा उकडायला लागतो तेवढाच वेळ लागतो आणि ही जी पुढची प्रोसेस आहे तिला पण 5 मिनिट लागतात। हे साधारण ही रेसिपी बनायला 15 ते 20 मिनिटामध्ये ही रेसिपी आरामात बनते। आता आपण तेल घेतलं आहे 2 ते 3 पळ्या आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घातले, चिमूटभर हिंग घालायचा आणि फ्रेश भरपूर कढीपत्ता घालायचा। या रेसिपीला कढीपत्ता खूप गरजेचा आहे, त्याचा खूप छान फ्लेवर येतो शेवगा फ्रायला। आणि आता 2 कांदे घातलेले आहेत आणि आपण ह्याच्यामध्ये 1/4 वाटी म्हणजे पाव वाटी तीळ घातलेले आहेत। तिळामुळे पण या रेसिपीला खूप छान फ्लेवर येतो आणि आपली पौष्टिकता पण या रेसिपीची वाढते। अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि शेंगदाण्याचं कूट आपण 1 मोठी वाटी घातला आहे। भरपूर शेंगदाण्याचा कूट पाहिजे, भाजलेले शेंगदाणे चा जाडसर कूट केलेला आहे आपण आणि तो आपण या रेसिपीला वापरला आहे। एकदम पावडर नको आहे आपल्याला शेंगदाण्याची, थोडासा जाडसर पाहिजे। आणि 1/4 चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट, तुम्ही घरात किती तिखट खाता त्या हिशोबाने वापरायचे। त्यात आपण कुठलाही दुसरा मसाला वापरलेला नाही आहे। अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे जरा थोडा वेळ भाजायचे। एक 5 मिनिट आपण याला भाजतोय आणि मग आपण याच्यामध्ये शेंगा घालतोय, कारण शेंगदाण्याचा जो कूट आहे तो क्रिस्पी झाला तर आपली रेसिपी जास्ती छान लागते। त्याच्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित भाजणं गरजेचं असतं। आणि आता आपण 1-1.25 चमचे फक्त मीठ घातलं आहे। आपण शेंगा उकडताना मीठ घातलेलं असल्यामुळे मीठ जपून घालायचं आहे। अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक वाफ द्यायची आहे आणि आपली रेसिपी खाण्यासाठी रेडी। अशा पद्धतीची हॉटेलमध्ये मिळणारी महागडी डिश
आपण घरामध्ये स्वस्तामध्ये आणि भरपूर असं पोटभर सगळ्यांना खायला मिळेल अशा पद्धतीची तयार करू शकतो. खायला खूप जबरदस्त लागते. शेवग्याची शेंग आणि त्याच्याबरोबरचा जो मसाला आहे, अशा पद्धतीने ही रेसिपी खायची असते. आणि त्याच्याबरोबर अशा पद्धतीचं आपण गरमागरम सूप केलेलं आहे, ते पण प्यायला खूप छान लागतं. ह्याच्यामध्ये आपण वरनं मीठ घातलेलं नाही आहे, आपण शेंगा उकडताना मीठ घातलेलं असल्यामुळे. ही शेवग्याची भाजी औषधांनी तर भरपूर आहेच, त्याचबरोबर ही नैसर्गिक पद्धतीने पिकते. ह्याच्यावर कुठलंही फर्टिलायझर केमिकल घातलेलं नसतं. त्यामुळे ही भाजी अवश्य खावी. आणि या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे शेवग्याच्या शेंगांमध्ये पालकापेक्षा 25 पट जास्ती लोह असतं आणि दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम असतं. संशोधनामधून असं सिद्ध झालेलं आहे की शेवग्याच्या शेंगांचा, पानांचा, फुलांचा आणि शेंगांचा आपल्या आहारामध्ये जर वापर केला तर 300पेक्षा जास्ती आजारापासून आपल्याला संरक्षण मिळू शकतं. त्यामुळे असं औषधांनी भरपूर असलेलं शेवगा जो मार्केटमध्ये खूप स्वस्त मिळतो. आयुर्वेदामध्ये शेवग्याच्या झाडाला अमृत म्हणून ओळखलं जातं. मार्केटमधून सांधेदुखीसाठी कॅल्शियमच्या गोळ्या खाण्यापेक्षा शेवग्याचे जर शेंगा खाल्ल्या तर आपल्याला भरपूर कॅल्शियम मिळतं. मग आवडली का तुम्हाला माझी शेवग्याच्या शेंगांची रेसिपी? आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.